श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा परमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता, हिरंबताता जगद्गुरु, ज्योतिर्मय स्वरूप पुराण पुरुषा, अनादि सिद्धा आनंदवन विलासा, माया चक्र चालका विनाशा, अनंत वेशा जगत्पते. जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, विश्वंभरा कर्ममोचक गहना, मनोज दहना मनमोचन जो, भक्तवल्लभ तू ही मन गजामात, भाललोचन नीलग्रीव उमानाथ, मस्तके स्वर्धुनी विराजित, जाती सुमनहारवतजी, पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक, यक्षपती मित्र प्रतापार्क, दक्षमक विध्वंसक मृगांक, निष्कलंक तव मस्तके, विशाल भाल कर्पूर गौर, काकोर भक्षक निज भक्त रक्षणा, विश्वसाक्षी भस्मलेपन भयरो मोचन भयहारक जो सर्वस्थित्य कारण, त्रिशूल पाणी शर्दूल चर्म वसन, स्कंदतात स्वहाश्वदन, माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मल, शिव शांत ज्ञान घनाचल, जो भानुकोटी तेज ढळ, सर्वकाल व्यापक जो, सकल कलिमल दहन कल्मषमोचन, अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण, पद्मजदांत मनरंजन, जन्म मरण नाशक जो, कमलोद्भव कमलावर, दशशतमुख दशशतकर, दशशत्र नेत्र सुरभुसूर, अहोरात्र ध्याती जया, जव भवांतक भवानीवर, स्मशानवासी गिरागोचर, जो स्वार्धुनी तीरविहार, विश्वेश्वर काशीराज जो, व्यामहरण व्यालभूषण, जो गजदमन अंधकमर्दन, ओंकार महाबलेश्वर आनंद घन, मदगर्भजन रजरजित जो, अमित गर्भ निगमागमनुत, जो दिगांबर अवयरहित, उज्जयिनी महाकाल कालातीत, मरोनकृत भयनाशी, दुरित कान वैश्वनर, जो निज जन चित्त चकोर चंद्र, वेणू परव महापापहर, घृणेश्वर सनातन जो उमा हृदय पंजकीर, जो निज जन हृदय ब्रह्म भ्रमर, जो सोमनाथ शशिशेखर, सौराष्ट्र देश विहीर जो, कैरलोचन करुणा समुद्र, रुद्राक्ष भूषण रुद्रावतार, भीम भयानक भीमाशंकर, तपापार नाही जाच्या, नगद मन नागभूषण, नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान, ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण, नागाजनक जो, व्रतरिषु तृजन कवरदाहक, बाणवल्लभ पंचबाणांतक, भवरोग नेत्र त्रिपुरहारक, वैजनाथ अत्यद्भुत जो, त्रिनयन त्रिगुणातीत, त्रिताप शमन त्रिविध भेदरहित, त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत, करुणाकर वाहक जो, कामसिंधूर विदार कंठीरव, जगदानंद कंद कृपार्णव, हिमनगवासी हेमंती धव, हिमकेदार अभिनव जो, पंचमुकुट माया मलहरण, दिशी दीन गाती अण्णाया गुण, नाही जयादी मध्य अवसान, मल्लिकार्जुन श्री शैलवास, जो शुक्रारिजनकांतक प्रियकर,
भुजा संताप हरण जोडून कर, जेते तिष्ठत अहोरात रामेश्वर जगद्गुरु. ऐशिया शिवा सर्वोत्तमा, आज अजित ब्रह्मानंद धाम, तुझ्या वर्णावया महिमा निगमागमार्तक्य. ब्रह्मानंद मने श्रीधर, तव गुणार्णवागाध थोर, जेत बुद्धी चित्त तर्क पोहनार, न पावती पार तत्वता. कनकांद्री सहित मोदिनी वजन, करावया ताजवयानुकोटून, वेम साठवावे संपूर्ण ऐसे साठवून कोठवून. मोदिनी वसनाचे जगानी शिकता, कोणत्या मार्पे मोजू आता. प्रकाशावयादित्या दीप सरता केवी होय, धरित्रीचे करुणी पत्र, उधर कंजर जलधी मनीषपात्र. सुरद्रुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंज कन्या, तीही तेथे राहिली तटस्थ, तरी आता केवी करू ग्रंथ. जरी तू मनी धरिसी यथार्थ, तरी काय एक न होय. द्वितीयेचा किशोर इंदू, त्यासी जीर्णार्दशी वाहती दीनबंधू. तैसे तुझे गुण करुणा सिंधू, वर्तितसे अल्पमती. सत्यवती हृदय रत्नमाराळ, भेदीत गेला तव गुण निराळ. अंत न कळेची समूळ, तूही तटस्थ राहिला. तेथे मी मंदमती किंकर, केवी कृमुशके महिमांबर. पर आत्मसार्थ करावया साचार, तव गुणवर्णी मी न झालो. ऐशे शब्द ऐकता साचार, तोषला दाक्षायिनीवर. मने शिवलेला अमृत ग्रंथ परिकर, आरंभी रस भरीन मी. जैसा घरोनी शिशूचा हात, अक्षरी लिहिवी पंडित. तैसे तव मुखे मम गुण समस्त, सुरस अत्यंत बोलीन मी. श्रोती व्हावे सावध चित्त, स्कंद पुराणे बोलिला श्रीशुकातात. अगाध शिवलेला अमृत ग्रंथ, ब्रह्मोत्कर खंडजे. नेमिषारण्य शोनकादिक सुमती, सुता प्रति प्रश्न करीती. तो चिदाकाशीचा रोहिणीपती, करी तृप्ती श्रवण चुकोरा. त्वा बहुत पुराणे सुरस, श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष. अगाध महिमा सपास दशावतार वर्णिले. भारत रामायण भागवत, ऐकता श्रवणी झाले तृप्त. परी शिवलीलामृताद्भूत, श्रवणेद्वारे प्राशन करू. यावरी वेद व्यास शिष्य सूत, मने ऐका आता देऊनी चित्त. शिवचरित्र परमाद्भूत, श्रवणे पातक पर्व जळती. आयुरावेग्य ऐश्वर्यापार, संतती संपत्ती ज्ञान विचार. श्रवण मात्रे देणारे शंकर निजांगे, सकतीर्थव्रताचे फळ मामखाचे श्रेय केवळ. देनार शिवचरित्र निर्मळ, श्रवणे कलिमल नासते. सकल यज्ञा माझे जप यज्ञ थोर, मनाल जपाव कोणता मंत्र. तरी मंत्रराज शिव षण्डक्षर बीज अक्षर जपावा. तुझा मंत्र शिव पंचाक्षर, दोहीचे फळ एकची साचार. उतरती संसार अपार, ब्रह्मादी सुर ऋषी जपती. दरिद्र दुःख भय शोक, काम क्रोध द्वंद्व पातक. हेतुत्या सई संहारक, शिवतारक मंत्र जो. दृष्टी पुष्टी धुती कारण, मुनी निर्जराशी हाची कल्याण. करता मंत्रराज संपूर्ण, अगाध महिमान वर्णवे. नवग्रहात वसंतोर, तैसा मंत्रात शिव पंचाक्षर. कमलोद्भव कमलावर, अवरात्र हाची जपती. शास्त्रा माझी वेदांत, तीर्था माझी प्रयागात. महाश्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा. शास्त्रा माझी पशुपथ, देवा माझी कैलासनाथ. कनकादे तैसा पर्वतात, मंत्र पंचाक्षरी देवी हा. केवळ परमतत्वचिन्मात्र, परब्रह्म हेची तारक मंत्र. तीर्थव्रताचे सांभार होऊन टाकावे, हा मंत्रात्म प्राप्ताची खाणी. कैवल्य मार्गेचा प्रकाश तरणी, अविद्या कानदाहक ब्रह्माग्नी. सनकादिक ज्ञानी हाची जपती, स्त्री शूद्र आदी करोनी. हाची जप मुख्यच हो वर्णी. गृहाश्रम ब्रह्माचार्य आदी करोनी, वीरसर्जनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता, उभे असता निद्रा करिता. कार्या जाता बोलता भांडता, सर्वदा हे जपावा. शिवमंत्र ध्वनी पंचानन, करणी आकर्णिता दोषवारण. उभेची सांडती प्राणन, लगता क्षण भस्म होती. न्यास मातृका विधी आसन,
न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्याशी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुले अंगाची सावली करी पंचचक्र अहोरात्र रक्षी तया मंत्र जप कालागुणी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घे जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उद्धार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो मीत भाषणी शांतदाता अंगी अमित्व अंधभित्व अहिंसक अतिविरक्त तुझी गुरु करावा वर्णावा ब्राह्मणो गुरु ही वेद वचने निर्धारू हा ज्ञान माधुर मंत्र उच्चारू करून घ्यावा प्रीतीने जरी आपणाचे ठाऊक मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाचे जपे तो अविचार तरी निष्फळ जाणिजे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्याचे मुख न पहावे वेदशास्त्र शोधोनी जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संताशी चर्चा पूर्ण तरी गुरुवीन तरेना एक मनती स्वप्नी महामाते मंत्र भगवते आदरे सांगे लोकांते परितो गुरुवीन तरेना प्रत्यक्ष येऊन देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेचे स्वयमेव गुरुशी शरण नरेगता मौजे बंधन बिन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वारावीन भराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला बोवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून संप्रदायुक्त गुरुस शरण जावे निर्धारी जरी गुरु केला भरता एक परी पूर्व संप्रदाय नसे ठाऊक ऐसे गर्भादासे संयम वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी गुरु क्षेत्र निमिषारण्य गोपूर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्तरी जपावा सप्रेम तरीची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ती ऐका श्रवणी पठनी निजधान आदरे धरावा दिवसे दिवस अनुमोदन घेता कथेस सर्व पापास क्षय होय श्रवण मनन निजध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्माग्नी मार्ग तामस पावन सर्व होती तरी मथुरा नाम मगनगर यदुवंशी परम पवित्र दशाहार नामे राजेंद्र अति उद्धार सुलक्षणी सर्व राजे देते कारभार कर जोडून नमिती वारंवार त्याच्या गुरुरत्न किरणे साचार प्रपंते त्यासे बुजवली मुकुट घर्ष जे करुणी किरणे पडते सती चरणी जेने सत्तावसन पसरुनी पाल निली कुंभिनी हे उभारिला यशोध्वज जेवी शरत्कारीचा विध्वराज सकल प्रजानी बीज चिंतित कल्याण जयाचे जैसा शुद्धत्वेचा हिमांश देवी ईश्वरी विशेष जो दुर्बुद्धी दासी स्पर्श न करी कालत्रिये सद्बुद्धी धर्मपत्नी शिरत स्वरूपाशी तुझी जे रमाना प्रधान शास्त्री समस्त याचकाचे तरी निवटली भ्रुजावरी जामदंडी मरागिनी पी प्रयाग ठाणे न मळे राणी हुन कुट भुर जैसा चतुर्दश विद्या 64 कला आकळी जेवी करत जावळा जेने दान मेघे निवटिला दारिद्र्य मोरो याचकाचा बोरणी अति मधुर मेघ गंजे जेवी गंभीर प्रजारणाचे चित्त मयूर नृत्य कृती आनंदे ज्याच्या सीमा सिंधू देखोनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबारी शत्रुघ सत्य वचन देवी नचलेची त्याची कांता रूपवती सती काशीराज कुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्वधनी करोनिया जे लावण्य सागरीची लहरी खंजनाची बिंबाधरी मृदभाषिणी पिकस्वरी हसगमना हरिमिथा शशिवदना भोजगवेन लंकारा शोभा तिची जुमानी दशयन झळकतीची विहिरे खानी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैराग्य रत्नीचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे
आगीचा श्वास नमाये सदनात तिचे मुखाज ते कथा नुपनात नेत्र विलिंदरची घाली न धनी पाहता न पुरेची नूतन अनिले पुरनून मनसे आकर्षले रायाचे मन बोलावू पाठविले प्रीती करून परितेची प्रार्थिता स्वरूप शृंगार झाले पसरून आकर्षला उपमान समीन याला गे दशा राजा उपवन आपणची गेला निजपाशी मने शृंगार गल्ले शुभांगी मम तनु वृक्षाशी आलिंगी उत्तम पुत्र फल परवासी जगी अत्यानंदे सर्व देखता तव दे शृंगार सरोवर माराय बोले स्वाश्वदना बिल्हारी मने म्या उपासिला शिशिमोळी सर्व काळ व्रतस्तासे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभियुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण स्वरूपवंत अष्टभोगे गुरुनियुक्त चिंताग्रस्त नसावी पर्वकाळ व्रत दीन निरसून उत्तमकारी षडसान्न भक्षून मंगलालना भोगावी प्रीती करून राजलक्षण सत्य हे राव काम मंदे मत प्रचंड रती भरे पसरून दुर्दंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोदले लोहा गळा तप्ता अत्यंत तैसी कलावती पोदत नृप वेगळा होऊन पुसत कैसा वृत्तांत सांगा शृंगरस दना विलासिनी मम हृदयानंदवर्धिनी सकळ संशय टाकुनी मुलगुणी गोष्टी सांग मने हे राजचन चक्र मुकुटावतंस क्रोधे भरून निधी मानस माझा गुरुस्वामी दुर्वास अनसुयात्मज महाराज या नमने परम पवित्र मज दिदला शिवपंचाक्षरी मंत्र जो जपता अहोरात्र परमात्मने ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त आगम्य गमन केले विचार रहित अभक्षित तुके भक्षिले मज सुरगुरुदेवे करून राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जपतवर शिवार्चन घडले नाही सर्वता घडले नाही गुरुसेवन पुढे जयाची कनक दारुण एकदा रावानुतापे करून सदिग्ध झाला मने कलावती गुणगंभीरे जो शिव मंत्र मज देई राधवे त्याची जपे सर्वत्र महात्पापे भस्म होती ते मने हे भ्रुभुजेंद्र मज सांगावयाना अधिकार मी वल्लभा तू प्राणीश्वर गुरु निर्धार तू माझा तरी यादव कुळी वशिष्ठ गर्भमुनी महाराज श्रेष्ठ तो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची तैसे वरिष्ठ वामदेवी ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठ शरण जाऊनी शिवदीक्षा घेजे मग कलावती सहित गोपाळ गर्गाश्रमी पातला तात्काळ साष्टांगन मुनी कर कमल जोडणी उभा ठाकिला अष्टभावे दाटून हृदय मनी शिवदीक्षा मजली मनवणी पुढील लागे पायी भीती नाही भावार्था यावरी जो गर्गमुनी कृतांत भगिनी तिराये मुनी पुण्य वृक्षासरी वैसोनी स्नान करावे मुनीचे उभयताची करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुशी दिव्य भरणे दिव्य शस्त्री गुरु वज्रारूपे आदरी गुरु दक्षिणेशी भांडारे दशाहार्य समर्पिली तनु मन धनेशी उद्धार गर्गचरणी लागे रूपवर आसीन गुरुशे वंचिती जे पामर जे दार पुण्यनिधे भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैसे ज्ञान यामती मंदा गुरु ब्रह्मानंद भजे जो एक मनती तनु मन धन नाशिवंत कृषी काय अर्पून परम चांडाळ त्याचे शतज्ञान कदावदन पाहावे धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य साधन चतुर्वेद शास्त्र्याला पडून धिक पटन दयाचे तैसा खर पुष्ट इवरी चंदन षडशी दवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदूल मोजून इकडून तिकडे तिकडे टाकीते घान अक्षर सगाळी इतर सेविते रसनवारी ही पात्रात शर्करा साठवली परी गोडी न लगे कळा असो तो भावनिक खा ऐसा नव्हे दशारण पाळ षोडशोपचार निर्मळ पूजन केले गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून षडक्षर मंत्र सांगे हृदय आकाश होनी उगवला निजभूत तरी अज्ञात मृग तेज ज्ञानी रिसुन्नवल झाले अद्भुत मंत्राचे मेहमान रायाच्या शरीरातून कोट्यावधी काक निघून पहिले झाले ते धवा किती एकाचे पक्ष जळाले चर भिडीत बाहेर आले अघवेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयारे
तैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कटकवन तैसे काक गेले जळून ते कोणी रावण वल करी गुरुसीन मुनी पुसे रूप काक देखे निघाले अमूप माझे झाले दिव्य रूप निर्जा मुनी आगळा गुरु म्हणे कसाक्षेप अनंत जन्मीचे महापापे बाहेर निघाले काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूताचे झाडणी करून सावध केला मज लागोनी चारी देह निरसोनी केले पावन गुरुराया 25 तत्वाचा मेळ त्यात सापडूल भूतकाळ क्रोध महिषासुर संबळ काम बेताळ दुसदुसी आशा मानसा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना ज्या जखमी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हे आघवा वायामी त्वा निरसला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदया धन्य तू सहस्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे देखिले म्या चूर्णस्ते अभक्ष भक्षक सुरापान गुरुतकल्प परादारागमन गुरुनिंदक ऐशी नाना महात्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोक श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछलक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक आगम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसाद भेद लिंग भेद नाही भक्ती हरि भेद भेद ज्ञानचोर पुस्तक चोर पक्षीघातक पाखंडमती मिथ्यावादक भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक स्त्रीलंपट दुराचारी कृतज्ञ पर द्रव्य हारक कर्म भ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक बकध्यानी गुरुछळक मातृहरक पितृहत्या दुर्बल घातुक कर्मघात दीन हत्यारी पंडिती पैशून तृणदाहक पीडिती सज्जन गोत्र भगिनी वद कन्या विक्रे गो विक्रे हृदय विक्रे रस विक्रे ग्रामदाहक आत्महत्या पाय भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्रपापे नाही गणली तुकी का करूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेव पावलं उत्तम गुरु प्रतापे तरुणी सीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुणी अपार ग्रामासियाला दशारूपवर सर्व कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ हा वर्ष दोष पुष्कळ देशातून पळाले वेधव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोटे देशांत अलंकिता कलावती स्वरूपनाथ शिरड्याशी शीतल वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशारायाचे आख्यान जे लिहिते किती करती पठन प्रीती करुणी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुफल त्याचा संसार त्याशी निजांगी रक्षे श्रीकर धन्य धन्य तेची नर शिव महिमावर जे पुढे कथा सुरस सार अमृत रसिक फार एकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी पूर्ण ब्रह्मानंद शिवपानी श्रीधर मुख निमित्त करुणी तेची बोलवित चरवणी पहावे म्हणे धारे श्रीवरद पांडुरंग तेने श्री धरिला शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंदाभंग नवे विरंग कालत्रयी शिवलेला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जनाखंड प्रथमोध्याय गूढः इति श्री प्रथमोध्याय समाप्त श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।